फार दिवसांपासून इच्छा होती हे दुर्मिळ ठिकाण बघण्याची. वाट चुकवून थोडंसं नीट वाटेला आहे, पण फार सुंदर मंदिर आहे. परिसर होता असं असतं ना की रिअल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो, पण हे फरक तर आहेच, पण रिअल लाईफपेक्षा खूप तरी भारी हे ठिकाण मला आज बघायला मिळतं. कोकणातलं रामक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं संगमेश्वर हे गाव. इथे घनदाट देवराईत वसलेलं स्वयंभू सप्तेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर. 12व्या शतकात वाकाटक आणि शिलाहार राजांनी हे मंदिर बांधलेलं. कोकणातल्या प्राचीन जलव्यवस्थापनाचं जिवंत उदाहरण आहे. या ठिकाणी 7 झऱ्यांचं पाणी एकत्र येतं आणि म्हणूनच इथल्या महादेवाला म्हणतात 7 प्रवाहांचा स्वामी, सप्तेश्वर. डोंगरावरनं पाझरणारं जे पाणी आहे ते दगडातून या ठिकाणी असं स्क्वेअर केलेलं आहे. म्हणजे ते वाट दिलेली आहे, त्या वाटेतून ते स्क्वेअरमध्ये येतं, तिथून पुढे जातं आणि सगळे स्क्वेअर एका ठिकाणी जमून मग ते गोमुखातून पुष्करणीमध्ये पडतं. मंदिर परिसरात पाऊल टाकताच जांभ्या दगडाचा तट, समोरील दीपस्तंभ आणि शांततेने नांदणारा नंदी मनाला थेट शांततेशी जोडतो. गर्भगृहात शिवलिंग नाही, तर एक खोलगट पिंडी आहे, ज्यात सतत पाणी साठलेलं असतं. पाठीमागं असलेल्या 7 कमानीच्या कोठ्या आणि नदीच्या झऱ्याचं कुंडात होणारं व्यवस्थापन हे प्राचीन स्थापत्याचं अजोड उदाहरण आहे. इथल्या कुंडात असलेल्या निळ्या माशांमुळे हे जलस्थान नेहमीच स्वच्छ राहतं अशी श्रद्धा आहे. हिरव्यागार वनराईच्या साक्षीनं आनंददायी शांततेचा अनुभव देणारं आणि इतिहास जपणारं हेच सप्तेश्वर महादेव मंदिर, संगमेश्वर.